पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। जीजी जीजी काय ग? हो काय काय झालं तुम्हाला? काही नाही। का ग? रडल्यासारख्या वाटतंय। नाही अगं, जांभई आली ना आत्ता, डोळ्यात पाणी आलं। जीजी मला एक विचारायचं होतं तुम्हाला। विचार ना। माझ्या आजीनी ना एक पत्र लिहिलं होतं मला। ते चुकून तुमच्याकडे आलंय का? नाही, माझ्याकडे कशाला येईल तुझ्या आजीचं पत्र? का ग, असं का विचारलंस? काही नाही, सहजच। म्हणजे सगळ्यांनाच विचारत होते, म्हटलं बघू कोणाकडे सापडतंय का। हा, मला तरी नाही दिसलं। वाटलंच मग। म्हणजे तुम्हाला सापडलं असतं तर तुम्ही दिलं असतात ना मला जीजी। हो, तुझ्या आजीचं पत्र ठेवून मी काय करणार? उर्मी, हा, तुला माझी खोली हवी होती का ग? म्हणजे तुम्ही आता वेगळे राहणार आहात ना, तू माहेरी जाईपर्यंत। मला काही कळलं नाही जीजी। कुमुद म्हणत होती की तुम्ही वेगळे राहणार आहात म्हणे। मला काहीच माहिती नाही। हा, मग माई सांगेल तुला, सांगायचं राहून गेलं असेल। काय झालं, तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे? अगं मी सांगतोय ना, खरंच मी पडलो म्हणून। मला नाही वाटत आहे खरं। विद्याधर, खरं सांग बरं, काय झालंय? सकाळी त्याला त्या लोकांनी धमकी दिली होती ना, हातपाय तोडू म्हणून। मग नुसता एक पाय तोडून आणि एक बारीकसं फ्रॅक्चर करून कसं सोडलं असतं त्यांनी मला? आयता हाताला मिळाला असतो तर काय सगळी हाडं खिळखिळी करून सोडलं नसतं मला? आणि सांगू का, हे लोक नुसतं बोलतात, करत काही नाही। विद्या, अरे जरा शहाणा हो ना आता। मी शहाणाच आहे। तर आता वाईट एवढंच वाटतंय की उर्मीकडे जाणं एक महिनाभर लांबलं आता, आणि आईची टेस्ट करायची राहील। मी ना उर्मीला सगळं सांगणार आहे, तीच बरोबर सरळ करेल तुला। आमचं तर काही ऐकतच नाहीस तू। सीमा, सीमा, मी काही एक ऐकणार नाहीये। तुला शपथ आहे माझी, उर्मिला यातलं काही कळू द्यायचं नाही। उगाच काळजी करत बसेल ती। शपथ आहे, तुला सांगतोय मी। तू कधी या शब्दा वगैरे मानायला लागलास रे? हे नाहीच मानत। मग तू मानतेस ना? पण बघितलं ताई कसा करतो हा। अगं मी सांगतोय ना, काही नाही ग, पावसामुळे ओलं झालं होतं, असं निसरड झालं होतं थोडंसं, त्याच्यामुळे पाय घसरून पडलो मी। बरा होईन मी, हिनं नवऱ्याची चांगली सेवा केली तर। पण प्लीज हा, तुम्ही दोघी ना उर्मिला काही कळू देऊ नका। हे बघ, मला जर कळलं ना की हे सगळं तुझ्या लेखामुळे झालंय तर ठीक आहे, माझा दुसरा पाय तुला मोड बस। अरे विद्या, काय आहे? काय नाही असं करतोस? पुढच्या महिन्याच्या 24 तारखेला चांगला मुहूर्त आहे। अगं बाई, नजीकचा मुहूर्त नाही का हो? नाही, अलीकडे पण आहेत एक दोन, पण 24चा उत्तम आहे, शुभ आहे। मग सोडा कशाला, नाही का? काय रामचंद्र? दादा तुम्ही म्हणाल तसं। हरकत नाही, म्हणजे लग्न आता विधिवत व्यवस्थित करायचंय म्हटल्यावर तयारीला वेळ लागणारच ना। पुढच्या महिन्याची 24 तारीख मलाही चालेल। बरं रामचंद्र, सुनबाईंच्या आई वडिलांचा विचार घ्यायला हवा। त्यांना 24 चालणार आहे का, येणं जमणार आहे का वगैरे। लग्न आपल्या दारातच करायचं ना? मठात महाराजांच्या आशीर्वादात आपल्या घरची सगळी लग्न झाली तसंच। गाव जेवणच घालूया। घालूया की, पुण्याचं काम आहे ते, तुम्ही कामाला लागा।
आणि रामचंद्र, मी सांगितलंय ते लक्षात ठेवा. हं? उर्मीच्या आई वडिलांना ही तारीख चालणार असेल तर लगेच पत्रिका छापायला घ्यायला हव्यात. मी बोलतो त्यांच्याशी. शक्य झालं तर बोलणी करायला इकडेच या म्हणावं. हो दादा, येतो. मला तर बाई उर्मीच्या आई वडिलांची कधी एकदा भेट होतीये असं झालंय. हो, मलाही त्यांना भेटण्याची उत्सुकता आहेच. वासू, सुनील म्हणाला की माझ्या आजीचं पत्र जिजींकडे. मी जिजीनं विचारलं तर त्यांना त्या पत्राबद्दल काहीच माहिती नसावं असं मला वाटलं. बरं, जसं सुनील खोटं नाही ना बोलणार वासू, तसं जिजी पण खोटं नाही रे बोलू शकत. हे काय गौड बंगाल आहे? सुनीलने ते पत्र जिजीच्या हातात दिलं होतं का? नाही, नंदिनीकडे. मग ते त्या नंदिनीनंच गहाळ केला असणार. अरे पण नंदिनी म्हणते की जिजींनीच तिच्याकडनं ते पत्र काढून घेतलंय. मला ते खरं नाही वाटत. एरवी मलाही वाटलं नसतं रे, पण ज्या अर्थी जिजींनी हिच्याकडनं ते फोटोज आणि सर्टिफिकेट्स घेतले, मग पत्र पण घेतलंच असेल की. अच्छा, म्हणजे ते फोटो आणि सर्टिफिकेट नंदिनीकडनं आलंय? नाही नाही, खरं तर माझ्या आजीकडून. म्हणजे आजीकडून सुनीलकडे आले आणि मग सुनीलकडून नंदिनीला. आणि त्याचा वापर जिजीकडूनच झाला ना? नाही रे, तरीही मला वाटतं की यात जिजींचा हात नसावा. मग कोणाचा? उर्मी, तुला नंदिनीचा संशय येतोय का? म्हणजे जी माहिती फक्त जिजीलाच आहे ती तिच्याकडून काढून जिजीच्या हस्ताक्षरात नंदिनीनं दादांना पत्र लिहिलं असं तुला म्हणायचंय? तसंही नाही रे, पण हा बोल आजी. आता बोलू शकतेस ना? हो का, काय झालं? अगं शपथ या, उर्मिला यातलं काही कळू द्यायचं नाही. उगाच काळजी करत बसेल ती. नाही, म्हणजे तसं विशेष काही नाही, असंच आपलं. बरं आजी, ते फोटोज आणि मॅरेज सर्टिफिकेट तूच पाठवलेस? अगं बाई हो, कळलं का तुला ते? म्हणजे? अगं म्हणजे तुला सरप्राईज आहे असं म्हणाली अदिती. जीजी? हो अगं, तीच तर फोन करायची मला सारखी. तिनेच मला सांगितलं की पुनर्वसूचा वाढदिवस आहे, तेव्हा तुम्हाला दोघांना सरप्राईज द्यायचं आहे, म्हणून तुमच्या लग्नाचे फोटोज आणि सर्टिफिकेट पाठवा. मी पाठवलं. उर्मी, काय ग, काय झालं? म्हणजे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झालाय का ग? नाही नाही अगं, प्रॉब्लेम काहीच नाही झाला, सहजच विचारलं. मला सांग, तुला खात्री आहे का की जीजींनीच फोन केला होता तुला? हो अगं, 100%. अगं एकदा तर तिने PCO मधनं मला फोन केला होता. त्या नंबरवर मी लगेच फोन केला होता बोलायचं म्हणून. तर तो PCO वाला म्हणाला की आत्ताच दादांची मुलगी केली फोन करून. आणि तो तर तिला ओळखणारच ना. उर्मी बाळा, तू हे मला का विचारतेस? मी ते पाठवायला नको होतं का? काही गडबड झाली का बाळा? नाही आजी, मी सहज विचारलं. पण उर्मी अगं, तुला कसं कळलं हे? म्हणजे ते सरप्राईज वगैरे ओमफस झालंय का? नाही ग. बरं जाऊ दे, मला सांग, तू पत्र लिहिलं होतंस मला? हो अगं, म्हणजे विद्याधरनं भारी मागे लागला होता उर्मीकडे जाऊ जाऊ म्हणून. मग मला टेन्शन आलं, म्हणजे मी घाबरलेच, म्हणून तुला चिठ्ठी लिहिली. पण तू आता काळजी करू नकोस, आता 1 महिनाभर तरी ना विद्याधर तुझ्या घरी येणारच नाही. का? अगं म्हणजे त्याला फार कामं आहेत आणि कुठून कुठून लोक त्याला भेटायला येणार आहेत, म्हणून. म्हणजे पुढचा 1 महिना ना आपल्याला तसं टेन्शन नाही. उर्मी, पण ना तू आता इथं इतक्यात येऊ नकोस. म्हणजे तू जिथे आहेस ना तिथेच राहा. म्हणजे तू पुण्यातच येऊ नकोस. म्हणजे? अगं म्हणजे ते मठवाल्यांचा चालू आहे ना, मग बाबाला काळजी वाटते की तुला काहीतरी होईल म्हणून तू जिथे आहेस ना तिथेच राहा. बरं ठीक आहे. बरं, कशी आहे ग अदिती? हा, नाही म्हणजे तिला सांग की मी तिची आठवण काढली होती, फोन करत जा म्हण. हो. फार लाघवी होती. बरं आजी, मी ठेवू फोन? हो, मी करीन ना बाळा तुला फोन.
काळजी घे. बाय उर्मी. बाय आजी. ऐक ना, परत असं काही पाठवायचं असेल ना तर मला सांगत जा. अगं तुला सरप्राईज द्यायचं म्हणाली अदिती, म्हणून तुला काही बोलले नाही मी. मग ते आता सरप्राईज वगैरे झालंच नाही का? झालं ना आजी, मोठं सरप्राईज झालं. ठेवते. बाय. जीजींनी एवढं कारस्थान केलंय? ह्यांना वेगवेगळं राहायला सांगितलंय म्हणे. कुणाला? उर्मिला आणि ह्यांना. कुणी? दादांनी. अगं बाई, म्हणजे तुझ्या पथ्यावरच पडलं की ते. हे त्यांचं वेगळं राहणं त्यांच्यासाठी कायमचा दुरावा ठरला पाहिजे. तिला माहेरी पाठवा, कायमची. माहेरीच पाठवणार आहेत, पण तोपर्यंत जीजींच्या खोलीत. नंदे, अगं अदितीने तिला सगळं सांगितलं तर? काय? हेच पत्र, फोटो. तिला तरी कुठे माहितीये? म्हणजे जीजींना तरी कुठे माहितीये की हे त्यांनी केलंच नाहीये? पण ती उर्मी महा बनेल बाई आहे. ती सगळं काढून घेईल अदितीकडून. मी माझ्या विरुद्ध कुठलाच पुरावा ठेवला नाहीये, तर ती काय काढणार आहे? तरीही तू त्या उर्मीपासून सांभाळून राहा. तिला पण जीजींचा संशय आलाय. ती इतक्या सहजासहजी काही विषय सोडणार नाही. त्या आधीच मी जीजींना सासरी सोडायला लावते की नाही बघ. हे नंदे, ती उर्मी म्हणत होती डॉक्टरांकडे न्यायचं तुला. त्याचं काय झालं ग? तेच मला दादांपर्यंत जायला नकोय. काय? मी केलेला मूर्खपणा. ते ती सांगणारच. त्याचीच भीती आहे मला. मग आता? तोच विचार करतेय मी. बाबा सुचवतील कुठला तरी मार्ग. तू झोप आत्ता. माझ्या कानांवर विश्वास बसत नाहीये वासू. उर्मी, तू आता एवढा विचार नको करूस. नाही रे, माझ्या आजीवर पूर्ण विश्वास आहे. ती कधीच माझ्याशी खोटं नाही बोलणार. तूच काय मान्य करत नाहीयेस की जीजीकडून झालं हे सगळं? कारण मला हे पटत नाहीये की जीजी असं काहीतरी करू शकतात. आता तूच म्हणालीस ना की आजीला तो PCO वाला म्हणाला की दादांचीच मुलगी होती म्हणून. हो, मला मान्य आहे की सगळं जीजींच्या विरुद्ध आहे, पण तरी तुला पटत नाहीये. वासू, मला असं वाटतं की मला माणसांची पारख आहे आणि माझं मन मला सांगतं की जीजी अशा नाही आहेत रे. जीजी चांगलीच आहे उर्मी, पण माणसं घाबरली ना की त्यांच्याकडून असं विचित्र काहीतरी होतं आणि तेच जीजीकडून झालं असणार. विशेषतः आमच्याकडे जीजी दादांना फारच घाबरते. अरे भाऊ, ये ना. उर्मी, तुझ्या आई वडिलांचा दूरध्वनी क्रमांक देतेस का? का? म्हणजे कशाला? अगं, त्यांना जरा बोलवायचं आहे. पुढच्या महिन्याच्या 24 तारखेचा मुहूर्त काढलाय दादांनी. त्यांना जरा बोलवून लग्नाबद्दल त्यांच्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. आणि आता 1-2 दिवसात तुला माहेरी पण सोडावं लागेल ना. काय हो वहिनी, झोप येत नाहीये का? असं काहीही नाहीये. मग पिंजऱ्यातल्या वाघासारख्या फेऱ्या मारताय ते? मी ह्यांची वाट बघते. एवढ्या रात्री रामचंद्र दादा बाहेर गेलेत का कुठे? पुनर्वसू भाऊजींशी बोलायला गेलेत. कळलं ना? का? काही विशेष? तुला काय करायचं असतं का सगळं? उर्मिला जीजींच्या खोलीत पाठवण्यासाठी ना? तुला कसं माहिती? माईनीच सांगितलं मला. तुला? जीजींची खोली रिकामी कशी करायची ते त्यांनाही कळत नव्हतं आणि त्या काही जायचं नाव घेत नव्हत्या. लेक झाली म्हणून काय झालं? माहेर वाशनींनी माहेरी किती दिवस राहायचं यालाही मर्यादा असतात ना. हे सगळं असं म्हणाला माई? अगदी असं नाही, पण अशा अर्थाचं. तुम्ही सांगू नका त्यांना मी सांगितलं म्हणून. सुनेसमोर मुलीची निंदा करता येणार नाही ना त्यांना, म्हणून माझ्यासमोर मन मोकळं केलं. आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी तुमच्या पुढे बोलले. एकदा तुम्ही मला तोंडावर पाडलं तरी मी विश्वास ठेवते तुमच्यावर, कारण तुम्ही काही जीजींसारख्या खवचट नाही आहात आणि उर्मीसारख्या बनेल पण नाही आहात. म्हणून वाटतं मला तुमच्याविषयी.
तुम्हाला ना कोणीही हातोहात फसवू शकेल. तुम्ही ना अगदी भोळ्यात. जीजी तर विकून खातील तुम्हाला. आणि रामचंद्र दादा एका शब्दाने बोलणार नाहीत. अहो अगदी भोळा शंकर आहेत आपले दादा. हे मात्र बरोबर बोललीस हो. माझ्या नवऱ्याच्या अंगावरचे कपडे जरी कोणी काढून नेले ना तरी तो चक्कार शब्द सुद्धा बोलणार नाही. आणि जीजी पडले एकुलती एक बहीण. हो ना. भावाला पूर्ण लुबाडतील आणि तुम्ही बसाल हरिहरी करत. हो ग, तू म्हणतेस तसं जायचं नावच घेत नाहीयेत त्या. दादांशीच बोललं पाहिजे असं वाटतं मला. अरे भाऊ, पण हे सगळं कशासाठी? अरे दादांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यासाठीच आम्ही लग्न करतोय ना. हो, पण मग आता हे करायला काय हरकत आहे? आणि एखाद महिन्याचा तर प्रश्न आहे. दादा, मी नाही जाऊ शकत माहेरी. का? नाही नाही नाही, मला कळलं नाही. ते मला नाही असं सांगता येणार. भाऊ, तिला खरंच नाही जाता येणार. अरे पण तुम्ही बरोबर राहिलात तर लग्नाआधी बरोबर राहिलात असं नाही का होणार ते? भाऊ प्लीज, आमचं लग्न झालंय. आमच्यासाठी नाही. तू दादांच्या गटात आहेस का? मी पहिल्यापासूनच होतो. प्लीज. हे बघ पुनर्वसू, मी हात जोडतो तुझ्यासमोर. आता थोडक्यासाठी आडमुठेपणा करू नकोस. आधीच ती पत्रिका जोडून मोठं पाप घेतलंय मी अंगावर. त्यासाठी माझं मन मला आयुष्यभर खात राहणार आहे. अरे पण तू काय दुष्टपणा केलेला नाहीये. हे सगळं आपण माईसाठी केलंय. माईला काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं आपल्याला माहितीये तुला. मग आत्ता पण माईंसाठीच करायचंय आपल्याला हे सगळं. अरे पण वेगळं राहण्याची काय गरज आहे? आम्ही एका खोलीत राहून दूर राहतो. नाही, तसं चालणार नाही. अरे पण पुनर्वसू, तिला माहेरी जावं लागेल, त्याला पर्याय नाही. आणि आता यावरून घरात वाद नको. आपण हे सगळं माईसाठी करतोय आणि आत्ता कुठे ती जरा हालचाल करायला लागली आहे, स्थिरस्थावर होते, तिला त्रास होईल असं आपण कुणीच काहीच करायला नकोय. हवं तर तुम्ही वेळ घ्या, विचार करा आणि मला सांगा. उर्मी, मला दूरध्वनी क्रमांक दे. मला उद्या बोलावं लागेल त्यांच्याशी. मी दादांशी? हो. वंसांबद्दल काय वेळ लागलाय का ग तुला? अहो पण काय? दादांना काय सांगू? वंसांना घराबाहेर काढा म्हणून? खूप झाला पाहुणचार. आणि मी असं सांगितल्यानंतर दादा काय आरती करणार आहेत माझी? ह्यांना कळलं तर हे घराबाहेरच काढतील मला. हे बघ, तू ना मला हे असलं भलतं सलतं करायला सांगू नकोस. मला काय करायचंय? राहीनात का त्या? त्यांच्या वडिलांचं घर आहे. वडिलांचं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं म्हणजे? असं का करतील त्या? का नाही करणार? पैसा वाईट. त्यासमोर भाऊ भाऊजे असं काही नसतं. हो, कधी शाणे होणार हो तुम्ही? हे बघ, माझा नवरा ना खेटरानं मारेल मला. नको ग बाई मला असलं शहाणपण. शहाणपण तुम्ही कसं बोलता दादांशी ह्यात आहे. म्हणजे जीजींना घराबाहेर काढा हे काढायचंच नाही तोंडातून. त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त करायची. त्या कशा उदास असतात, विचारात असतात असं सांगायचं. त्यांना काही अडचण असेल का, तिकडे ते लोक नीट वागत नसतील का असं विचारायचं. तुला काय करायचंय असं जर का मला दादाने विचारलं तर? आपण नंतर बोलू. काय ग, बरी आहेस ना? हो दादा. हा, मग झोप आता, बरीच रात्र झाली आहे. हो, पाणीच घ्यायला आले होते. चला. हा. मी नकोशी झाली आहे का माहेरच्यांना? पण मला हल्ली सतत जाणवते ही खोली मी रिकामी करायला हवी आहे का? ही माझी खोली आहे, माझी स्पेस, लहानपणापासून माझ्यासाठी ठेवलेली. बाकी काही नाही, पण माहेरच्या या माझ्या खोलीवर माझा हक्क आहे. इथून मला कोणी हलवणार नाही असं वाटतं मला. पण आता माहेरची माझी ती जागाही गेली आहे का? सासरी मी परत जाऊ शकत नाही आणि माहेरी त्यातलं काही सांगू शकत नाही. तर माईच्या तब्येतीचं असं झाल्यानंतर कुठल्या तोंडानं सांगू मी तिला की सासरचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाले? दादांना कळलं तर परत पाठवतील का ते मला? त्या नरकात परत जाण्यापेक्षा जीव दिलेला परवडेल मला. वासू, आपण आगीतून फुफाट्यात चाललोय.
हो ना, तुझ्या बाबांना इथे लग्नाची बोलणी करायला बोलवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड बांधल्यासारखं आहे. आधी तो माझ्यावर चिडेल आणि मग दादांची भांडेल. दादाही मागे हटतील असं वाटतं का तुला? वासू, आपलं काय होणार आहे? उर्मी, तू काळजी करू नकोस, मी मार्ग काढतो काहीतरी. वासू, उर्मी, माई अगं झोपमोड केली का ग? नाही नाही या ना. बरं, रामचंद्रशी बोलणं झालं का तुमचं? कशाबद्दल? हेच म्हणजे तिच्या आई वडिलांना दूरध्वनी करून मग हा, ते झालं बोलणं. बर, तू तुझ्या माहेरी जाशील तेव्हा जाशील, पण तोपर्यंत तू माझ्या खोलीत झोपायचा हा उर्मी. आई पण पुढचे 2 दिवस हे ध्यान लावणार आहेत रात्रभर, मनातलं निर्माल्य जावं म्हणून. मी एकटीच आहे, तू चल माझ्या खोलीत झोपायला मग. आणि उद्या परवा तुझ्या आई बाबांशी संपर्क होईल, मग तू माहेरीत जाशील ना. माई पण आता पण नाही आणि बिन नाही. तर ठरलंय ना एकदा लग्न होईपर्यंत वेगळं वेगळं राहायचं म्हणून. चल उर्मी, ये बाळ, चल चल ये बाळ.